1 जून 2022 सगळ्यात पहिल्यांदा हे बन्सीपाळचा स्टोन जो आहे त्याचं इरेक्शन, त्याचं इन्स्टॉलेशन सुरू झालं, म्हणजे मंदिराचं खरोखर काम सुरू झालं. त्याच्यासाठी जी टीम आली ही संपूर्णपणे टीम जी आहे ही राजस्थान अरावली पर्वताच्या जवळपासची एरिया. आणि हे मॅक्झिमम सगळे म्हणजे एकदम गरीब लोक. त्यांचं आयुष्य हे फक्त दगडखाणीमध्ये काम करणं आणि दगडांशी, म्हणजे त्यांचं नातंही दगडांशी जुळलं होतं. ते दगड व्यवस्थित कापून प्रत्येक साईज जो आर्किटेक्ट सोमपुरा जे होते त्यांनी त्याचे जे ड्रॉइंग दिली होती, डिझाईन दिले होते कसं मंदिर बनायचं, तर त्याचं प्रत्येकाचं एक वेगवेगळं नाव होतं आणि ती नावं पण त्यांच्या मनाप्रमाणेच होती. म्हणजे नावं ही आपल्या तुम्हाला एक माहिती मिळेल, पूर्वीच्या काही भारतामध्ये काही युनिव्हर्सिटीज होत्या, नालंदा होती, तक्षशिला होती, तशी एक सोमपुरा एक विद्यालय होतं. ते ह्याला होतं, सोमनाथला होतं, जे नंतर कालांतराने उद्ध्वस्त झालं. आणि सोमपुरा जी फॅमिली आहे, सोमपुरा जो एक गाव आहे, सोमपुरा जो समाज जो आहे, त्यांचं काम फक्त हे मंदिराचं निर्माण करणं. आणि ह्याच लोकांनी ह्या सगळ्या म्हणजे लोकांना ट्रेन केलं. राजस्थानमध्ये अरावलीच्या लोकांना कसं त्यांचं आयुष्य त्या दगडामध्ये, त्यांना माहिती आहे हे दगड कसं लिफ्ट करायचं. पण त्यांचे जे तंत्रज्ञान होतं हे सगळं अप्रगत होतं, म्हणजे त्याच्याशी आणि सेफ्टीशी काही त्यांचं देणेघेणं नव्हतं. त्या लोकांना स्कॅफोल्डिंग म्हटलं की त्यांना नवल वाटायचं. आपण जे लोखंड स्कॅफोल्डिंग ब्लॉक सिस्टीम वगैरे स्टील स्टॉक करतो, त्याला बांबू स्कॅफोल्डिंग करायला ते त्यांना आवडायचं. त्यांना हाईट वरती काम करताना फुल बॉडी हार्नेस हा त्यांना वाटायचं की अडचण आहे. म्हणजे गॉगल्स घालणं, नोज मास्क, हँडलोज, हे जेवढे सेफ्टी पीपी हे त्यांच्यासाठी दुश्मन होते, कारण यांनी कधी तसे घालून काम केलेलं. आणि हा जो जे आहेत ना एकदम अशिक्षित. जर त्यांच्यातलं म्हणजे कसं त्यांच्या जे बॉडी लँग्वेज बी त्या लोकांची त्यांची असायची ना त्याची, कारण कधी त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलंच नाही. आणि सगळेजण जे आहेत ना सगळ्यांचं मॅक्झिमम एज वय असायचं लाईफ म्हणजे 40-45 नंतर ते लोक फार कमी लोक जगतात आणि कामं करतात, कारण त्यांचं त्या आणि सगळ्यांना एकदा एका लेबरला मी समजावलं गेलो, अरे भाई तू असं कटिंग करतोस, स्टोनच्या जवळ राहतोस, तर तू नोच मागलं तुला असं होईल. बोला काय होईल, तर तुझ्या ह्याच्यामध्ये होईल सिलिकोसिस होतं ना. तो मला सांगायला लागला सिलिकोसिस असं होतं तसं होतं, असं मला तो सांगायला लागला. मला नसं न वाटलं, तुला एवढं माहिती तू ऐकत का नाही. बोला आम्ही जर हे करायला गेलो ना, बोला आम्हाला राजस्थान सरकारकडून आम्हाला पेन्शन मिळते, आमचं सगळ्यांचं कार्ड बनलेलं आहे सिलिकोसिसचं. आमच्या गावामध्ये आम्हाला औषधे मिळतात, आमच्या ट्रेनिंग होतं, पण आम्ही जर हे करायला गेलो ना आम्ही उपाशी राहू. मी मग विचार केला की आपण आपल्या मनाला वरती थोडं कंट्रोल ठेवू, आपण कामाची पद्धत आपण वेगळी करूया. आम्ही माझ्या अख्ख्या टीमला सांगितलं की तुम्ही त्यांना नियम सांगायला गेले की तुम्हाला 10 नियम सांगतील. जसं मला सिलिकोसिस तुम्हाला मी सांगितलं, त्यांनी मला 10 नियम सांगितले. सिलिकोसिस असं होतं, त्यांना सर्व माहिती आहे. जर तुम्ही त्याला त्यांच्यामध्ये मिसळा, त्यांच्यातलं बना आणि त्यांच्याबरोबर राहून त्यांना सुधारायचा प्रयत्न करा. एक दिवस एक हक्काराम नावाचा एक 19 वर्षाचा मुलगा होता, तो काम करत होता. आणि त्यामध्ये तिकडे कसं एक सुपरवायझर असं त्याच्याबरोबर काम करण्याची टीम होती. त्याच्यामध्ये त्याचा काका, त्याचा मामा, त्याचा भाऊ, त्याचे सगळे असे नातेवाईकांची एक टीम असायची आणि ते लोक काम करायचे. हक्काराम जो होता तो हाईटला काम करत होता. आणि त्या दिवशी त्याला काय झालं माहिती, माझ्या एका सेफ्टी इन्स्पेक्टरने त्याला सांगितलं तू वरती काम करतो, तू बेल्ट घाल. तो जरा सारखं सांगतात तर आपण ऐकूया यांचं. मग तो बेल्ट घालायला गेला, त्यांनी बेल्ट घातला आणि त्या दिवशी त्याचा पाय स्लिप झाला आणि तो खाली, पण तो लटकला. तो हँग होत होता, खाली पडला नाही, तो हँग होत होता. आणि सगळ्यांनी बघितलं आणि सगळ्यांना समजलं की सेफ्टी बेल्टचं महत्व काय. मग त्यांना असं जाणीव झाले की ते मला थँक्यू बोलायला की तुमच्यामुळे आम्हाला समजलं असंच आहे, तुमच्यामुळे आमचा माणूस एक वाचला. मग तो मेसेज केला आणि आम्ही तो काय केलं, जाणून बुजून सगळ्यांना सांगायचं अरे हाच मुलगा आता वरती लटकला सेफ्टी घातलं, एक्झाम्पल बनवून टाकलं. आणि अशा तऱ्हेने आम्ही म्हटलेलं आम्ही त्यांच्यामधला बनून आम्ही काम करत होतो. त्यामुळे मी तिकडे म्हटलं की त्या ठिकाणी मी काम खरोखर एन्जॉय केलं.
त्यांच्यामधले बनून मला सगळे सांगायचे, अरे काय तू कुठे मुंबईमध्ये राहणारे व्यक्ती काय आणि असं हे करतो, सर्व यांच्यामध्ये वेळ देतोस. मला सांगायचे की तू त्यांच्या नाही. म्हटलं मला माझा स्वार्थ आहे. माझा स्वार्थ काय की माझा प्रोजेक्ट जो पूर्ण झाला पाहिजे हा विदाउट लॉस झाला पाहिजे, विदाउट लॉस टाइम इन्सिडेंट झाला पाहिजे आणि सेफली झाला पाहिजे. आणि मी एक सगळ्यांना शब्द दिलेला आहे.